आपलं जग हे झपाट्याने बदलत आहे, वातावरण बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, परंतु देव बदलत नाही. आणि आज आपण अशा न बदलणाऱ्या देवाबद्दल बोलणार आहोत की पवित्र शास्त्रात सांगितलेला देव हा न बदलणारा देव आहे. हा आणखी एक गुणधर्म, हे आणखी एक त्याच्याबद्दलचं वैशिष्ट्य आहे. आणि हेच आज आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत की न बदलणाऱ्या देवाला जाणून घेणे. आणि सध्या आपण या संदेश मालिकेत जो देव तुम्हाला माहीत नसावा ह्याच्यामध्ये देवाबद्दलचा अभ्यास करीत आहोत की देव कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. आणि आज आपण त्याच्या वचनातून आणखी एक गुणधर्म पाहू की तो न बदलणारा देव आहे. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 17 वचन बघा. बरेच वेळेस आपल्याला वाटतं की काही गोष्टी बदलल्या पाहिजे, परंतु काही गोष्टी बदलू नयेत असं देखील आपल्याला वाटत असतं. उदाहरणार्थ आपल्या जवळचे, आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी हे बदलू नयेत आणि काही गोष्टी बदलाव्यात असं आपल्याला वाटत असतं. उदाहरणार्थ एखादा सीझन, एखादा ऋतू आपल्याला वाटतं की तो लवकर बदलावा किंवा परिस्थिती. परंतु देव न बदलणारा देव आहे. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि याच्या 17 वचनात याकोब देवाबद्दल असं लिहितो की प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान हे वरून आहे, ते ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, म्हणजे जो बदलत नाही, अशा प्रकारच्या पित्यापासून उतरते. या ठिकाणी याकोब देवाबद्दल 2 गोष्टी सांगतो की तो न बदलणारा देव आहे आणि तो एक पिता आहे. मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय आणि याच्या 6व्या वचनात परमेश्वर म्हणतो की मी बदलणारा देव नव्हे. मलाकी 3 आणि 6. आणि त्याचप्रमाणे स्तोत्रकर्ता स्तोत्र 102 मध्ये त्या देवाबद्दल काय लिहितो आपण पाहू. स्तोत्र 102 आणि वचनं 25 ते 27. तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातला, गगने तुझ्या हातचे कृत्य आहे. ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सर्व वस्त्रासारखी जीर्ण होतील, ती तू पांघरुणासारखी पालटशील आणि ती पालटतील, परंतु तू तसाच राहतोस. तुझ्या वर्षांना अंत नाही. तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल. आता या ठिकाणी स्तोत्रकर्ता देखील हे सांगतो की परमेश्वर बदलत नाही. हवामान, वातावरण बदलतं, जग हे बदलतं, परंतु तो बदलत नाही. आणि इब्री लोकास पत्र 13वा अध्याय 8व्या वचनात असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. म्हणजे तो बदलत नाही, त्याचं वचन बदलत नाही, त्याचं सामर्थ्य बदलत नाही, त्याचं आपल्यावरील प्रेम बदलत नाही. आणि ही किती आनंदाची, दिलासादायक गोष्ट आहे, नाही का? आता ह्या न बदलणाऱ्या देवाबद्दल काही गोष्टी आपण पाहू की याच्यावरून आपण काय शिकू शकतो, याचा आपल्याला काय लाभ आहे. देवाचं न बदलणारं स्वभाव, गुणधर्म हे आपल्याला कसं लागू आहे, याचा परिणाम, याचा लाभ आपल्याला काय आहे. पहिली गोष्ट, पहिला मुद्दा हा की देवाची अभिवचनं हे न बदलणारे आहेत. देवाने दिलेली अभिवचनं हे बदलत नाहीत. आता आपल्याला माहीत आहे की परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये त्याच्या लोकांना पुष्कळची अभिवचनं दिलेली आहेत. पुष्कळचं त्यांच्यासाठी करण्याचं कबूल केलेलं आहे आणि तो त्याच्या शब्दाला मागे जात नाही. आयुष्याच्या शेवटी वृद्धापकाळामध्ये यहोशुवा, ज्याने मोशेनंतर इस्रायल लोकांना चालवलं, त्यांना वचनाच्या देशात आणलं, तो वाटून दिला, तो त्याच्याबद्दल काय म्हणतो बघा. यहोशुवा 24 आणि वचन 14. यहोशुवा 23 आणि वचन 14. पहा, मी आज सर्व दुनियेच्या रहाटीप्रमाणे जाणार. तुम्हा सर्वांच्या मनाची व चित्ताची खात्री झाली आहे की
आपला देव परमेश्वराने आपल्या संबंधाने ज्या ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या त्यातली एकही कमी पडली नाही. तो म्हणतो की देवाने जे जे आपल्याबद्दल सांगितलं होतं त्याच्यातलं एकही पूर्ण व्हायचं राहिलं नाही. म्हणजे काय की जे त्याने सांगितलं ते सर्व काही पूर्ण झालं. म्हणजे त्याचे वचनं, त्याने दिलेले वचनं हे न बदलणारे आहेत. त्या सर्व तुमच्या संबंधाने झाल्या, एकही गोष्ट कमी पडली नाही. यहोशुआ 23 आणि वचन 14. म्हणजे देवाचे वचनं, देवाने त्याच्या लोकांना आपल्याला दिलेले अभिवचनं हे बदलत नसतात. देव त्याचे वचन पूर्ण करत असतो. आणि ह्याच बाबतीत लिहिताना पेत्र त्याच्या दुसऱ्या पत्रात काय लिहितो बघा. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचनं 2 ते 14 आपण वाचू. देव आपला प्रभू येशू यांच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. ज्याने आम्हाला आपल्या गौरवाने व आपल्या सत्वाने पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे हे तुम्हाला माहीत आहे. देईल असं नाही, तर जे आवश्यक ते त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे आणि ते कुठे आहे. वचन 4, त्यांच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचनं त्याने आपल्याला देण्यात आलेली आहेत. म्हणजे हे सर्व त्याने त्याच्या वचनरूपी, त्याच्या वचनाने, अभिवचनाने आपल्याला दिलेले आहेत. यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. म्हणजे ह्या आयुष्यात आणि देवाच्या मार्गात चालण्यासाठी, विजयी जीवन जगण्यासाठी जे आवश्यक ते सर्व काही त्याने दिलेलं आहे. आणि ते कुठं आहे तर पवित्र शास्त्रात, त्याच्या वचनात. म्हणजे त्याने जे दिलेले वचनं ते बदलत नाही. त्या वचनाच्याद्वारे आपण ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होऊ शकतो. त्या वचनाने त्याने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं घर, एखादी प्रॉपर्टी विकत घेतो, आपण प्रत्यक्षात त्या प्रॉपर्टीचा ताबा घेण्याच्या अगोदर, त्या घरात राहण्याच्या अगोदर कागदोपत्री व्यवहार होतो. कागदावर ते घर किंवा ती जागा, ती प्रॉपर्टी आपली झालेली असते. आपण प्रत्यक्षात त्या घरात राहायला नंतर जाऊ, अनेक महिन्यानंतर जाऊ, परंतु कागदावर ती आपली झालेली आहे. ज्या दिवशी आपण सह्या केल्या, ज्या दिवशी ती आपण विकत घेतली, तसं कागदावर म्हणजे देवाच्या वचनावर जे देवाने आपल्याला दिलं ते आपलं झालेलं आहे. मग आपल्याला ते कालांतराने समजतं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मग त्याचा अनुभव घेतो. परंतु पेत्र म्हणतो की कागदोपत्री लिखित रूपाने देवाने त्याच्या वचनाने आपल्याला सर्व काही जे हिताचं ते आपल्याला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, दुसरा लाभ हा की देव न बदलणारा आहे याचा, की त्याचे उद्देश न बदलणारे आहेत. आपल्याला माहीत आहे, पवित्र शास्त्रात शिकवतं की प्रत्येक गोष्ट देवाने एका विशेष उद्देशाने निर्माण केलेली आहे. दुर्जन देखील नाशाच्या दिवसासाठी त्याने उत्पन्न केलेले आहे. म्हणजे आपोआप उगीच देवाने काही केलेलं नाही. तुम्हाला आणि मला देखील एका विशेष उद्देशाने त्याने उत्पन्न केलेलं आहे. देव उद्देश असलेला देव आहे आणि ते उद्देश त्याचे बदलत नाहीत. यहेजकेल संदेष्टाने याविषयी काय म्हटलं बघा. यहेजकेल 24 आणि वचन 14 या ठिकाणी यहेजकेल संदेष्टा असं म्हणतो, मी परमेश्वर हे बोललो आहे, हे घडेलच, हे मी करीनच, मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, याचा मला अनुताप होणार नाही. तुझ्या आचरणानुसार व कर्मानुसार ते तुझा न्याय करतील असे प्रभू परमेश्वर म्हणतो. म्हणजे काय, म्हणजे हे की परमेश्वर म्हणतो मी जे बोललेलो आहे ते मी घडवून आणणारच, ते करणारच. माझे उद्देश, माझे संकल्प हे सिद्धीस जाणारच. देव न बदलणारा आहे म्हणून त्याचे संकल्पही न बदलणारे आहेत.
त्याचे उद्देशही न बदलणारे आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी जो उद्देश आहे, त्याने तुम्हाला आणि मला कशासाठी त्याच्या तारणात आणलं, त्याच्या राज्यात आणलं, कशासाठी निवडलं, तो जो उद्देश आहे तो किती संकट आले, किती प्रॉब्लेम आले तरी तो उद्देश सिद्धीस नेणारच. आणि हे किती दिलासादायक आहे नाही का. तिसरी गोष्ट, देव न बदलणार आहे म्हणून देवाचे प्रयोजन जे आपल्याला केलेलं ते देखील न बदलणार आहे. याकोबाचे पत्र 1 आणि 17 वचनात आपण असं वाचलं की प्रत्येक उत्तम देणगी ही वरून म्हणजे देव पित्यापासून येते, प्रत्येक चांगली गोष्ट. आणि म्हणून जे काही आपल्याला लागतं, जे काही आपल्याला ह्या युगात ह्या जगात असताना लागेल, त्या सर्व गोष्टींचं देवाने अगोदरच प्रयोजन करून ठेवलेलं आहे. जसं आदाम आणि हवा यांना घडविण्यापूर्वी त्यांना काय लागेल ते सर्व तयार करून ठेवलं होतं, तसं आपल्याला ख्रिस्ताकडे आणि आपलं तारण होण्यापूर्वी, आपल्या जन्मापूर्वी आपल्याला काय लागेल ह्या आयुष्यात ते सर्व काही त्याने प्रयोजन करून ठेवलेलं आहे. आणि ते प्रयोजन बदलत नाही. का? कारण देव बदलत नाही म्हणून, कारण तो न बदलणारा देव आहे म्हणून. आणि तिसरी गोष्ट ही की देवाचे प्रयोजन आपल्या विषयीचे हे न बदलणारे आहेत. चौथी गोष्ट, देवाचं व्यक्तिमत्व हे बदलणारं नाही. ते बदलत नाही म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व, त्याचा स्वभाव बदलत नाही. मलाकी 3 आणि 6 मध्ये तो म्हणतो की मी परमेश्वर बदलणारा नव्हे. आपण बदलतो, लोक बदलतात, परंतु देवाचं वैशिष्ट्य हे आहे की तो बदलत नाही, कारण तो देव आहे. स्तोत्र 102 या ठिकाणी जीवनातील कठीण परिस्थितीतून जात असताना स्तोत्रकर्त्याला याचा अनुभव आला. आणि बरेच वेळेस असे विचार आपल्या मनातही येतात, तुमच्याही मनात आले असतील. स्तोत्र 102 आणि वचन 1 वचनापासून आपण वाचू. या ठिकाणी ज्यावेळेस आपण संकटात असतो, कठीण परिस्थितीत असतो, काळजीत असतो, अनिश्चित वातावरण असतं, त्यावेळेस आपले विचार कसे असतात, आपण काय विचार करतो, काय बोलतो, आणि देव कसा आहे हे कळल्यानंतर काय होतं, हे स्तोत्रकर्त्याचा अनुभव या ठिकाणी आहे. स्तोत्र 102 आणि वचन 1 तो म्हणतो की हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझ्याकडे पोहोचव. माझ्या संकटाच्या दिवशी तू माझ्यापासून आपले मुख लपवू नको. तू आपला कान माझ्याकडे लाव. मी धावा करेन त्या दिवशी माझे सत्वर ऐक किंवा लवकर ऐक. या ठिकाणी स्तोत्रकर्त्याचा मूड, त्याची मनस्थिती काय आहे याची आपल्याला कल्पना येते की तो किती अस्वस्थ आहे, किती काळजीत आहे, आणि म्हणून तो प्रार्थना करीत आहे. आणि त्याची इच्छा आहे की देवाने त्याची प्रार्थना लवकर ऐकावी आणि त्याला मुक्त करावं. पुढे तो काय म्हणतो बघा, वचन 3 आणि 4 माझे दिवस धुरासारखी विरून जातात, माझी हडे चुलीतल्या निखाऱ्यासारखी जळून गेली आहेत. माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, म्हणून मला अन्न खाण्याचे भान राहत नाही. आयुष्याचे दिवस हे किती लवकर सरून जातात. लवकर आयुष्य चाललेलं आहे हे तो म्हणतो की धुराप्रमाणे. आणि नंतर शारीरिक अवस्था, शरीराची स्थिती ही कशी झाली हे तो सांगतो की माझे हृदय गवताप्रमाणे वाळून करपले आहे, म्हणून मला अन्न खाण्याचेही भान राहत नाही. शारीरिक दुर्बलता, अशक्तपणा. बघा, एखाद्या दुखण्या आजारात, संकटात, मनस्थितीत असताना कशी मानसिक स्थिती होते, कशी शारीरिक अवस्था होते हे याच्यावरून आपल्याला दिसून येतं. परंतु पुढे तो काय म्हणतो, वचन 6 आणि 7 मी रानातल्या पानकोळ्यासारखा झालो आहे, वैरान प्रदेशातील घुबडासारखा मी झालो आहे. म्हणजे एकांतवासात एकाकी तो पडलेला आहे, तो एकटा आहे, त्याला एकटं वाटत आहे.
आज कदाचित तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल, तुम्हाला असं वाटत असेल. तो म्हणतो की मी जागरण करीत आहे, धाब्यावर एकटे राहणाऱ्या चिमण्यासारखा मी झालो आहे. एकाकी पडलेलं जीवन, किंवा ज्याला लोनलीनेस असं म्हणतात. आणि आज असंख्य लोक ह्या लोनलीनेस किंवा एकाकीपणाला बळी पडत आहे. आणि आत्महत्येचं एक प्रमुख कारण हे आहे की एकटे पडणं. वचन 8, माझे वैरी दिवसभर माझी निंदा करतात, माझ्यावर खवळलेले इसम माझ्या नावाने शाप देतात. म्हणजे त्याला तर प्रॉब्लेम आहेच, तो तर अशा मनस्थितीत, शारीरिक अवस्थेत आहे. परंतु बाहेरून देखील त्याला प्रॉब्लेम होत आहे. त्याचे वैरी, त्याचे दुश्मन, त्याला विरोध करणारे, ते देखील त्याला शिव्या शाप देत आहे, त्याची निंदा करीत आहे. म्हणून बाहेरून देखील हे लोकांचं तो सहन करीत आहे. बघा कोणत्या परिस्थितीतून हा स्तोत्रकर्ता गेला, कोणत्या परिस्थितीतून आज तुम्ही आणि मी जात असतो. 9वं वचन बघा, मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे व माझ्या पाण्यात काही माझे आसवे मिसळली आहेत. याला कारण तुझा रोष, तुझा क्रोध हे होय, कारण तू मला वर उचलून फेकून दिले आहे. माझे दिवस वाढत्या सावलीसारखे झाले आहेत, गवताप्रमाणे मी वाळून गेलो आहे. आता वैतागून, मनस्ताप होऊन हा देवाला देखील दोष देत आहे की तू असं हे केलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपल्या जीवनात काय चाललेलं आहे हे न समजल्यामुळे, प्रार्थनेचे उत्तरं न बदलल्यामुळे, परिस्थिती लवकर न बदलल्यामुळे आपण देवाला दोष देऊ लागतो. आणि हेच स्तोत्रकर्त्याने केलं. आणि 12 वचन बघा, तो असं हे बोलला आणि नंतर 12 वचनात तो काय म्हणतो बघा, हे परमेश्वरा, तू सर्व काळ सिंहासनारूढ आहेस, तुझ्या नामाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील. तो म्हणतो की तू पिढ्यानपिढ्या देव आहेस, सिंहासनावर आहेस. म्हणजे सर्व काही परिस्थितीवर, माझ्यावर, माझ्या जीवनावर तो कबूल करतो की तुझं नियंत्रण आहे, तुझं नियंत्रण बदलत नाही. बघा अशा परिस्थिती देखील त्याला जाणीव झाली की असं जरी त्याच्या जीवनात चाललेलं आहे तरी देव सिंहासनावर आहे, तो सर्व समर्थ आहे आणि सर्व परिस्थिती त्याच्या हातात आहे. आणि तो बदलत नाही, तो न बदलणारा देव आहे, म्हणून तो सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकतो. आणि मग हे कळल्यानंतर तो काय म्हणतो बघा, वचन 13, तू उठून सियोनावर दया करशील, कारण त्याच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे, नेमलेला समय येऊन ठेपलेला आहे. सियोन म्हणजे देवाचे निवडलेले लोक. तुझ्या सेवकांचे चित्त त्याच्या दगडांकडे लागले आहे, त्याची धूळधाण पाहून ते हळहळतात. म्हणजे उद्ध्वस्त झालेलं यरूशलेम, सियोन, देवाचं नगर, उद्ध्वस्त झालेलं जीवन, हे पाहून ज्यावेळेस देवाचे लोक हळहळतात, परमेश्वराचा धावा करतात, रडतात, तो म्हणतो की देव त्यांची वाणी ऐकून त्यांच्यावर दया करेल. राष्ट्रीय परमेश्वराच्या नावाला पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भीतील. कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे, तो आपल्या गौरवाने प्रगट झाला आहे. त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिले आहे, त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. म्हणजे तो म्हणतो, तो कबूल करतो की देवाने त्याच्या लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, त्यांची भेट घेतली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आणि मग वचन 19 आणि 20 मध्ये तो म्हणतो की कारण त्याने आपल्या पवित्र उच्च स्थानावरून खाली पाहून, परमेश्वराने आकाशातून पृथ्वीकडे अवलोकन करून बंदीवानांचे उसासे ऐकले, ज्यांचे मरण ठरले होते त्यांना त्याने सोडवले. तो बंदीवानांचे उसासे ऐकणारा दैव आहे. तो मरणात, ज्यांचं मरण ठरलेलं आहे, निश्चित आहे, जे मरणार आहे त्यांना मरणातून सोडवणारा, जीवन देणारा देव आहे, असं स्तोत्रकर्ता म्हणतो.
आणि वचन 25मध्ये ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तो परमेश्वराचा धावा करतो, ज्यावेळेस तो त्या देवाबद्दल विचार करतो जीवनाच्या परिस्थितीत, त्यावेळेस एक एक गोष्टीचं प्रगटीकरण त्यालाही मिळत गेलेलं आहे. आणि मग शेवटी तो काय म्हणतो बघा 25व्या वचनापासून, तू पुरातन काळी पृथ्वीचा पाया घातला, गगने तुझ्या हातचे कृत्य आहेत. ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस. ती सर्व वस्त्रासारखी जीर्ण होतील, ती तू पांघरुणासारखी पालटशील आणि ती पालटतील, परंतु तू तसाच राहतोस, तुझ्या वर्षांना अंत नाही. म्हणजे तू बदलत नाहीस, तू न बदलणार आहेस. तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल. देव न बदलणारा देव आहे, म्हणून त्याचा स्वभावही न बदलणारा आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण असलो तरी ती परिस्थिती बदलणारा देव आहे. जेव्हा आपण त्याच्याकडे वळतो, त्याचा धावा करतो, मरणाला जरी टेकलेला असलो तरी तो आपल्याला सोडवतो आणि सिद्ध करून देतो की त्याचा स्वभाव, त्याचा प्रेम हे बदलत नाही. तो न बदलणारा देव आहे. आणि 5वी गोष्ट ही की देवाने ज्या भविष्यवाण्या केल्या त्या भविष्यवाण्या देखील न बदलणाऱ्या आहेत. जे काही त्याने जुन्या करारात सांगितलं की कशा रीतीने देव जगामध्ये जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त पाठवेल, तो कोणत्या घराण्यात जन्म घेईल, कोणत्या देशात जन्म घेईल, तो कुठे राहील, तो कसा वधस्तंभावर जाईल, ह्या सर्व भविष्यवाण्या ज्या सांगितलेल्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. इस्रायल सर्व देशामध्ये विखुरले जाईल, परत देव त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी नेईल आणि आज इस्रायल राष्ट्र म्हणून त्यांच्याच ठिकाणी आहे. देवाने केलेल्या भविष्यवाण्या पूर्ण होतात. देव न बदलणारा आहे, म्हणून जे काही त्याने भविष्यवाणी केलेले आहे, जे काही त्याने सांगितलं आहे मी करेन, ते तो करणारच, ते बदलत नाही. तुमच्या आणि माझ्याबद्दल देखील त्याने जे ठरवलेलं सांगितलेलं आहे. शास्त्र सांगतं की ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो ते घडवून आणेल. ज्याने वचन दिले तो ते पूर्ण करील, कारण तो विश्वासू आहे, कारण तो न बदलणारा देव आहे. आणि म्हणून 5वी गोष्ट ही की त्याच्या भविष्यवाण्या न बदलणाऱ्या आहेत. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि याच्या 9व्या वचनामध्ये पेत्र असं लिहितो. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 9वं वचन, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे सहन करतो. म्हणजे प्रभू परमेश्वर त्याने दिलेल्या वचनाविषयी विलंब करत नाही, तो कधी लेट होत नाही. बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं की देव लेट झालेला आहे. बरेच वेळेस आपल्याला वाटतं की आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली, आता आपण काही करू शकत नाही, आता काहीच होऊ शकत नाही. हे आपल्या दृष्टीने, परंतु देवाच्या दृष्टीने तसं नाही. तो कधीही त्याच्या वचनाबद्दल विलंब करीत नाही. मोशेला देवाने निवडलं होतं. 40 वर्ष गेले, त्याला असं वाटलं की विलंब झाला. त्याला शंका आली असेल की खरंच देवाने मला निवडलेलं आहे का? जर आहे तर अशा अवस्थेत, अशा ठिकाणी अरण्यात मी का आहे? परंतु देवाने जे वचनं बोललेले होते ते त्याच्या बाबतीत पूर्ण केले. देव विलंब करीत नाही. मार्था आणि मरिया यांना असं वाटलं ज्यावेळेस लाजर मरण पावला, त्यांचा भाऊ, आणि ज्यावेळेस प्रभू येशूला आमंत्रण पाठवलं, त्याला विनंती केली, त्याला निरोप पाठवला की यावं, तो 3ऱ्या दिवशी 3 दिवस राहून 4थ्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचला. आणि लाजरस मरून 4 दिवस होऊन गेलेले होते. मानवी दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने, लाजरच्या बहिणींच्या दृष्टीने फार उशीर झालेला होता, काही उपयोग होणार नव्हता. परंतु आपल्याला माहीत आहे की काय झालं. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नेमलेल्या वेळेनुसार आला. त्याला माहीत होतं, तरी तो 3 दिवस तिथेच राहिला आणि 4थ्या दिवशी तो लाजरच्या कबरेकडे आला. देवाला माहीत असतं काय चाललेलं आहे, काय होणार आहे.
परंतु त्याचा एक उद्देश असतो. आणि लाजरच्या बाबतीत त्याचा उद्देश असा होता की केवळ त्याला आजारातून बरं करावं असं नव्हे, तर मरणातून उठवावं आणि आणखी मोठा चमत्कार त्याच्या बहिणीने आणि इतर लोकांनी पाहावा. प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थान व जीवन आहे हे नवीन प्रगटीकरण इतरांना मिळावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने लेट केलं. परंतु तो त्याच्या वेळेनुसार होता. देव कधी विलंब करत नसतो. आणि जर आपल्याला वाटतं की विलंब होत आहे, जर तुम्हाला वाटत असेल विलंब होत आहे, तर लक्षात असू द्या की देवाचा त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे आणि तो उद्देश आपला हिताचा आहे. त्या उद्देशाद्वारे तो त्याचं गौरव करणार आहे. आणि म्हणून आपण निराश होऊ नये. म्हणून 5वी गोष्ट ही की देव न बदलणार आहे म्हणून त्याच्या भविष्यवाण्या देखील न बदलणाऱ्या आहेत. आणि याच्यावरून आपण काय शिकू शकतो, याच्यावर आपल्याला काय समजतं? देव न बदलणार आहे म्हणून त्याचे वचनं बदलत नाहीत, त्याचं आपल्यावर प्रेम बदलत नाही, त्याचे उद्देश बदलत नाहीत, त्याने आपल्यासाठी केलेले प्रयोजन बदलत नाही. आणि त्याने जे आपल्याला वचन दिलेलं आहे ते बदलणार नाही. ज्याने वचन दिले तो विश्वासू आहे, तो तेही करीलच. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.